आज आपण आपल्या संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे जो श्रावण सप्ताह चालू केला होता, श्रावण मासाच्या प्रारंभ, त्याची आज समाप्ती करतो. आपले परमपूज्य सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज, इंचगिरी संप्रदायाचे महामेरू, स्वरूप संप्रदाय, सोम साधना, ज्ञान संप्रदाय म्हणून द्वैत भक्तीला अद्वैत भक्तीमध्ये रूपांतरित करून भक्तिमार्ग सोपा, सरळ आणि मोक्षाचा मार्ग अगदी सहज हातात आणून दिलेला आहे. आणि त्यांनी हा दासबोध ग्रंथ आपल्याला अभ्यासासाठी, आपल्या संप्रदायासाठी ठेवलेला आहे. आणि त्या गुरुपरंपरेप्रमाणे आपण दर श्रावण महिन्यामध्ये त्याच्या वाचनास प्रारंभ करतो. दासबोध ग्रंथ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. रामदास स्वामी फार मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी भारत भ्रमण केलं पूर्ण. 12 वर्ष इथे नाशिकजवळ टाकळी म्हणून गाव आहे, त्यांनी तपश्चर्या केली. आणि त्यांना जेव्हा दृष्टांताला आत्मज्ञान झालं तेव्हा ते समाजामध्ये आले, लोकांमध्ये यायला लागले आणि ज्ञानबोध करायला लागले. पण त्याच काळामध्ये इथे रायगड जिल्ह्यामध्ये महाड म्हणून गाव आहे, तिथे शिवथरगड म्हणून एक गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये बसून त्यांनी हा ग्रंथ लिहून घेतला आपल्या शिष्याकडून, कल्याण स्वामी म्हणून. त्यांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींनी लिहिलं. तो हा दासबोध आहे. हा दासबोध भाऊसाहेब महाराजांनी आपल्या संप्रदायाला अभ्यासासाठी का ठेवला, तर आता आपल्या भारतवर्षामध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत शास्त्रोक्त, वेद, उपनिषद, श्रुतिस्मृती, पुराण आणि सर्व गीता, मग त्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, गुरुगीता आहे, हंसगीता आहे, अनेक गीता आहे, भागवत आहे. या सर्वांचं सार काढून ते या ग्रंथात सोपं करून दिलेलं आहे. म्हणजे हा ग्रंथाचा अभ्यास केला तर बाकी कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायची गरज नाही, कुठलं शास्त्र वाचायला जायची गरज नाही. म्हणून हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे? या ग्रंथामध्ये मुख्य म्हणजे अद्वैत भक्ती सांगितली आहे. पण अद्वैत म्हणजे निर्गुण निराकार. पण त्याच्याकडे पोचायचं सगुणातूनच जायला पाहिजे. म्हणून द्वैत भक्तीतून म्हणजे सगुण भक्तीतूनच अद्वैताची प्राप्ती कशी करून घ्यायची हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्रंथाच्या प्रारंभीच्या समासामध्ये सांगितलं की या ग्रंथाचा अभ्यास मनोभावे जो करेल आणि त्याचा ज्ञानबोध सद्गुरूच्या मुखातून करून घेईल तो नराचा नारायण होईल. निश्चय मानव पावती देव असं म्हणते. हे देव होऊन जाते, बद्धाचा सिद्ध होईल, मूर्खाचा शाणा होईल. असंही ज्ञान या ग्रंथात सांगितले. लोकांना जीवनामध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालले. काही लोक आपल्या शिक्षणाच्या जोरावर पदवी, डिग्री आणि मग काही उपजत साधनामुळे, काही व्यवसाय धंद्यामुळे पैशाच्या जोरावर सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण यशस्वी होत नाहीत. कारण ज्या गोष्टीतून सुख
प्राप्त करायला जातात, ज्या साधनांतून सुख प्राप्त करायला जातात, ते सर्व भौतिक आहे. आणि भौतिक हे उपजते उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रामध्ये आहे. त्यामुळे त्याची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते, ते भुलवणारे असते म्हणून आपलं मन इंद्रिय त्याच्याकडे वळतात आणि मग त्याच्यातून सुख घेण्याचा प्रयत्न करतात. पण जे जोपर्यंत आपल्या स्थितीत आहे त्याच्या आयुष्यमानाप्रमाणे तोपर्यंत त्याच्यातून सुख मिळते. पण त्याला लय असल्यामुळे, त्याला नाश असल्यामुळे ते तो नाश पावते. म्हणून त्याच्यापासून मिळणारी सुख, तुम्ही पैशातून विकत घेता जी सुख, ती सुख तुमच्याकडे शाश्वत रूपाने राहत नाहीत. म्हणजे सुख शांती समाधान पैशातून नाही आहे, धनसंपत्तीतून नाही आहे. मग कशातून आहे? लोकांना वाटते तिकडून नाही झालं की देवाकडे वळतात. देवाकडे वळताना सुद्धा शॉर्टकट असेल तेवढा शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतात. आता देवाविषयी अनेक लिहून ठेवले लोकांनी, पण शास्त्रोक्त सांगणारे फार कमी आहेत. शास्त्रोक्त ज्ञान लोकांपर्यंत पोचलेलंच नाही. त्यामुळे लोक कल्पनेचे देव पूजतात. कल्पनेचे देव कल्पांतीन असतात. कारण लोकांची कल्पना काय आहे की मी ज्या देवाला बघतो तो देव माझं सगळं काही पुढं करणार आहे आणि तो सर्वे सर्व आहे. इथेच फसतात. आणि कल्पना देव अनेक आहेत, देवी वेगळ्या, देव वेगळे, अशी कल्पना त्याचं मूळ कधी शोधत नाही. आणि ती दिसते भासते ते खरे मानून त्याला पूजायला जातात. आता दिसणारे भासणारे आकार स्वरूप परत त्याला भौतिकाचं स्वरूप म्हणून त्याला नाश. म्हणजे देवादी नावाने पूजतात, फोटोने, प्रतिमेने, मूर्तीने पूजतात, ते सुद्धा होऊन गेलेले आहेत. त्यांच्या स्वरूपाचा अभ्यास नसेल, त्यांची मूळ ओळख तुम्हाला नसेल, तर तुम्हाला त्याच्याकडून प्रेम, आशीर्वाद कसा प्राप्त होणार? म्हणून पूर्ण आयुष्य द्वैतातली भक्ती करण्यात घालवतात आणि अद्वैताला ओळखतच नाही. व्यक्त जेवढे आहे त्याच्या आधी अव्यक्त आहे. अव्यक्त निर्गुण निराकार आहे. त्याला जाणले पाहिजे, त्याला ओळखले पाहिजे. म्हणून रामदास स्वामींनी संपूर्ण ग्रंथामध्ये या भौतिकाचा खूप उहापोह केलेला आहे. कारण लोक भौतिकामध्येच अडकले, ते अज्ञान आहे. ते खरे मानतात, ते नाशवंत होणार आहे. ज्याला जे नाश पावणार आहे त्याला खरे मानणे म्हणजे अज्ञान. आणि अज्ञानात भक्ती करतात, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कितीही सुख शांती समाधान मिळत नाही. शाश्वताला ओळखले तर सुख शांती समाधान मिळेल, शाश्वताला बघले तर सुख शांती समाधान मिळेल. हे शाश्वत शोधायला गेले तर कुठे सापडणार? ते निर्गुण निराकार आहे, पाहता येत नाही. म्हणून त्या समाजात शेवटचा समाज आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय धरता येत नाही, टाकता येत नाही. पण त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग त्याच्यापर्यंत पोचायचं कसं? त्याला ओळखायचं कसं? म्हणून ते कसे आहे हे सांगण्यासाठी काय उदाहरण दिलं? बैसले माणूसी उठून गेले, तत्वता आकाशाची राहिली. म्हणजे जसं आकाश सगळीकडे भरलेला आहे, तसा तो परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणचं काय आकाश तुमच्या आकाराने तिथे व्यापून घेतले, पण तुम्ही उठून पुढे गेले तर तिथे आकाशच राहिले. तुमच्याबरोबर ते आकाश गेले नाही. तसा भगवंत तुमच्याबरोबर पुढे जात येत नाही, तो सगळीकडेच आहे असं त्याला सांगायचं. त्या भगवंताला परब्रह्म म्हणतात. आता हे परब्रह्म निर्गुण निराकार, परंतु त्याच्यात अनंत शक्ती, आणि अनंत शक्तीतून जी मूळमाया निर्माण झाली, ती मूळमाया जाणीव स्वरूप आणि तिचं रूप शक्ती आणि ज्ञान, त्याला प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर असं म्हणण्यात आले.
ती मूळ माया आदिशक्ती ईश्वर, ते त्याचं खरं रूप भगवंताचं. त्याच्यातून 33 कोटी निर्माण झाले. ते आले आणि गेले, त्यांनी शरीर धारण केले आणि शरीर त्याग करून गेले, त्यातले कुठले रेकॉर्ड राहिले नाही. मग त्यांच्या मूळ स्वरूपाला भजले पाहिजे असं शास्त्र म्हणते. आणि त्याला भजले तुम्ही की सगळ्यांना पोचणार. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात, पाऊस जगात कुठेही पडू दे, सगळं पाणी समुद्राला जाणार आहे. तुम्ही कुठल्याही देवाला फूल वाहणार, माझ्या चरणाशी येणार, मी परब्रह्म आहे. त्या परब्रह्माची ओळख इथे सांगितलेली आहे. ते शाश्वत आहे. आणि ते परब्रह्म जसं सांगितलं, आकाशासारखं सर्वव्यापी आहे, सर्वांमध्ये आहे. म्हणजे घटाकाश, मटाकाश, चिदाकाश, मदाकाश, पराकाश. म्हणजे तुमची काया घटाकाश, तुम्ही जागा जे बसलात ते मठाकाश, आणि त्याच्या बाहेर पराकाश, चिदाकाश, त्याच्या बाहेर पराकाश. तिन्ही पूर्ण विश्व व्यापून आहे पराकाश. आणि त्या तिन्ही विश्वाला व्यापून शिल्लक राहिले मदाकाश. म्हणजे त्याचे स्वरूप आहे. म्हणजे ते तुमच्यातच आहे, शोधायला दुसरीकडे जायचं नाही. पण का भेटत नाही, तर आपली कल्पना, आपण कोणीतरी दुसरे होऊन बसलेले आहोत, आपण आपल्याला वेगळे समजतो आहोत. इतकंच काय, देव ईश्वर सुद्धा आपण वेगळे समजतो आहोत. तुमच्या शरीराला चालवणारा तो आत्मा, या विश्वाला चालवणारा अंतरात्मा, या विश्वाच्या बाहेर त्याची सत्ता चालते, तिन्ही विश्वामध्ये तो परमात्मा, ते परब्रह्म. तिन्ही मिळून एकच, तिन्ही मिळून एकच. परब्रह्म निश्चळ, निर्गुण, निराकार. पण जसं मग सांगितलं, अनंत शक्तीने व्यापक आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा उद्भव होतो चैतना म्हणून, चैतन्य म्हणून, तेव्हा अनुभवाला सुरुवात होते. ते अनुभव ज्ञानस्वरूप आहे, जाणीव आहे. रात्री झोपेतून उठताना जी जाग येते तुम्हाला, ती तुम्ही असल्याचे ज्ञान. तुम्ही आता अमके तमके काय जे काही समजतात ते ज्ञान, ते तुम्ही अमके तमके समजता, विपरीत ज्ञान. देहाच्या ओळखीचे जे ओळखीने तुम्ही समजता स्वतःला, ते विपरीत ज्ञान. पण देहाला चालवणारा, देहाच्या आधी असणारा जे आहे ते खरे शुद्ध ज्ञान, ते आत्मज्ञान, ते परमात्म्याचे ज्ञान. तो आत्मा परमात्मा म्हणजे तुमच्या कायेच्या आधी तो आहे. काय त्याच्यानंतर बनली आईच्या गर्भाशयामध्ये. आणि म्हणून त्या कायेला तुम्ही समजता मी, इथेच गडबड झालेली आहे. सर्व करता कायेमध्ये तो आत्मा परमात्मा आहे. हे ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल, तेव्हा तुम्ही ह्या अज्ञानातून मुक्त व्हाल. अज्ञानातून मुक्ती हीच खरी मुक्ती आहे, हाच मोक्ष आहे. अज्ञानाने बांधला तो बद्ध झाला, आणि ज्ञानदशेने जो मुक्त झाला तो मोक्ष मुक्तीचा अधिकारी झाला. मग ज्ञान काय आहे? मी परब्रह्म आहे, मी आत्मा आहे. देह मी वापरायला घेतलेला आहे. आपण देह म्हटले, मग देह, इंद्रिय, मन, वासना ह्याच्यामध्ये आपण अडकलो. आणि मग त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत जगामध्ये, त्याच्यातून त्याला सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तिथे आपण बसलो. आपली स्वतःची सत्ता सर्व विश्वावर चालते. बापाची संपत्ती असते किंवा आजोबाची संपत्ती असते, नातू सांगतो माझी म्हणून अधिकार पोहोचवतो, आज कोर्टाने तुला दिली. बापाची संपत्ती आहे, पोरगा सांगतो. मग आता ते परब्रह्म स्वरूप, त्याचं स्वरूप आत्मा, जो तुमच्या शरीरात आहे तो तुम्ही आहात. विश्वावर सत्ता त्या परब्रह्माची चालते. मग तुमची सत्ता त्याच्यावर अधिकार आहे की नाही? मग तुम्ही वेगळं का मागायला जाता? तिथे फसता. म्हणजे स्वस्वरूपाची ओळख नाही, हे अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये आपण दुःख, ते अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान ते ह्या दासबोधात सांगितलेलं आहे. आणि ते शेवटचा समास आहे. एवढ्यासाठी केला होता अट्टा, असं शेवटचा दिस गोड करावा. आपण काय म्हणतो? आयुष्यभर कष्ट केले, आता सुख आले,
बसून खाणार, एवढ्यासाठी केला होता 8 तास. आता भगवंता शेवटचा दिवस गोड कर. काय? माझ्या सगळ्या पोराबाळांचं सगळ्यांचं सगळं चांगलं झालेलं मला पाहायला मिळते. अशी वेळ येणार का? काहीतरी ह्या जगात घडतच असतं, काहीतरी चालूच राहणार आहे. हा जगाचा नियमच आहे. त्याचं चांगलं कधी होईल? त्यांना आपण कोण आहोत खऱ्या अर्थाने आणि देव ईश्वर कोण आहे कळेल तेव्हा. तुमचं कल्याण कधी होईल? त्या पोराबाळांच्या सुखात तुमचं सुख आहे ही ती कल्पना तुमची आहे, ते सुद्धा मायावी आहे, नित्य आहे. तुम्ही आत्मा आहात अशी जेव्हा तुम्हाला शेवटच्या दिवसाला आठवण राहील तेव्हा शेवटचा दिवस गोड होणार आहे. इथे पूर्ण महिनाभर श्रावण म्हणून आपण अभ्यास केला ग्रंथाचा. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. ती समाप्ती करायची. कसली समाप्ती करायची? अज्ञानाची समाप्ती करायची आहे. अज्ञानाची आपण ओळख धरून ठेवली आहे त्याची समाप्ती करायची आहे आणि आपल्या सत्य स्वरूपाचा अंगीकार करायचा आहे, स्वीकृती करायची आहे. ती खऱ्या अर्थाने समाप्ती आहे. म्हणजे जो शेवटचा दिवस गोड आहे ते शेवटचा समास परब्रह्माचा विषय सांगितलेला आहे. ते आपण आहोत अशी ओळख धारण करायची आहे. म्हणजे देहाच्या सुखदुःखाचं काय? तर संपूर्ण विश्वावर बघायला सांगितलं त्या परमात्म्याची सत्ता आहे, ह्याच्यावर या आत्म्याची सत्ता आहे. त्या आत्म्याला तुम्ही ओळखले आणि त्याच्यावर तुम्ही राहिले तर देहाचा कारभार सुख करतो. आपण आपली पदवी, उपाधी, आपली पोझिशन, अधिकार ह्याच्या अहंभावामुळे आपण आपल्याला सुख समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण ते प्रयत्न मायावी आहेत, माईक आहेत, नित्य आहेत, म्हणून आपल्याला तिथे यश येत नाही. ते जर आत्म्याच्या ओळखीने आपण करू, पदवी असू दे, काय संपत्ती धनसंपत्ती असू दे, पण सर्व काही उपभोगण्याचं एक सौख्य सुख त्याच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. त्याच्या ओळखीने राहिले पाहिजे आणि देणे ईश्वराचे त्याने दिलेले आहे, त्याने दिलेले आहे. माणूस आयुष्यभर कष्ट करतो आणि काय म्हणतो? म्हातारपणी बसून खाईन, म्हातारपणी बसून खाईन असं म्हणतो. म्हातारपणी येते तेव्हा देहाची अवस्था काय असते? खाण्याची अवस्था नसते, खाल्ले तर पचवण्याची अवस्था नसते, पचले तर त्याच्यातून शुगर, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि अनेक आजार, मेद, चरबी वाढून शेवटी दुःख. म्हणून वासना ताब्यात असेल मग खाण्यापिण्याची उपभोगण्याची ती ताब्यात असेल, तिथे विवेक असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. आता विवेक कुठून येणार? ज्ञानातून. आणि ते ज्ञान कधी प्राप्त होऊ शकेल? सत्य काय, मिथ्या काय हे कळले तर, शाश्वत काय, अशाश्वत काय कळले तर. अज्ञानात जेवढे व्यवहार करतात त्या सगळे व्यवहार तुमच्या देहाला नुसते कष्ट देणार आहेत, तुमच्या हाती काही लाभणार नाही. ज्ञानाने जे कराल ते तुम्ही आयुष्यभर उपभोगाल आणि शेवटचा दिवस तुमचा गोड होईल. अज्ञानामध्ये सगळे व्यवहार करतात, तसे अज्ञानामध्ये भक्ती पण करतात. एखादा माणूस येतो माझ्याकडे आणि सांगतो मी संपूर्ण श्रावण उपास केला, किंवा काही लोक नवरात्रीमध्ये 9 दिवस उपास करतात. 9वा दिवस झाला ना की 10व्या दिवशी डॉक्टरकडे जातात, सलाईन लावतात. तोपर्यंत किडन्या अर्ध्या झालेल्या असतात आणि ते हळूहळू उपास करून एक दिवशी डायलिसिस वर जातात किंवा हार्ट फेल होतो. कायला कष्ट? देव तर भेटला नाहीच. देव ज्ञानस्वरूप आहे, ज्ञानाने ओळखायचं आहे त्याला. बस अज्ञानामुळे कायला कष्ट देता तुम्ही क्षणभर सुखासाठी, क्षणभर सुखासाठी अट्टास करता, उहापोह करता, किती कष्ट करता आणि देहाला सुख देता, पण त्या सुखातून नंतर दुःख आहे तुमच्या लक्षात येत नाही. देह इंद्रिय जेवढी सुख मागते आहेत त्या सुखाचा अंत शेवटी दुःखातच आहे. पण ज्ञानदृष्टीने सुखाचं अनालिसिस करा, दुःखाचं अनालिसिस करा आणि योग्य योग्याची निवड, सारासार बघायला मिळाली त्याची निवड करा तर तुमच्या देहाला सुख लाभेल.
आणि आत्मा अनात्म काय ह्याची निवड कराल ते ईश्वराचं दर्शन. ईश्वर कुठे जायला नको आहे. शोधायला गेले तर मिळणार नाही तुम्हाला बाहेर, पण आत शोधले तर तुम्हाला मिळणार. तो आतच बसलेला आहे तुमच्या ठिकाणी. तुम्हाला असंच विचारलं तर तुम्ही सांगता देव कुठे आहे, इथे आहे असं म्हणतो आणि तिकडे लाईन लावतो, उपास करतो, केवढे कष्ट करतो. कशासाठी? ह्याला ज्याला आहे त्याला ओळखत नाहीस, मग तुझी पोचपावती जाणार कशी तिकडे? तुला त्याच्याकडून आशीर्वाद कसा मिळणार आहे? तुझ्या हाताचा शोध घे, ते त्यांनी सांगितलंय. परब्रह्म विश्वव्यापक आहे, पण ते विश्वामध्ये तू आहेस, तुझा देह आहे आणि तो देह मध्ये परब्रह्म आहे, म्हणून तो देह चालतो आहे. एका अन्नकणामध्ये तांदूळ, तुमच्या घरात तांदूळ म्हणून पडलेला असेल, तो तांदूळ हालत नाही, डुलत नाही, पण तो खाल्ल्यानंतर चैतन्य शक्ती द्यायला मिळते. देह त्याच्यावर जमतो, देह त्याच्यावर वाढतो. मग त्या दाण्यात ताकद आहे की नाही, पावर आहे की नाही, परब्रह्म त्याच्यात आहे. म्हणून अन्न हे परब्रह्म असं म्हणतो. परब्रह्माची ओळख शब्दात, शब्द हे परब्रह्म असे म्हणतो. आकाश आपण आकाश ख ब्रह्म, आकाश ब्रह्म असे म्हणजे जेवढे जेवढे तुम्हाला चैतन्य स्वरूपाची ओळख करून देणार आहे ते सर्व काही परब्रह्म आहे. त्याच्याशिवाय रिकामा ठाव नाही म्हणून म्हणून शोधायला कुठे जाऊ नका, ते तुमच्यातच आहे. आणि ते तुमच्याकडल्याची पहिली ओळख तुम्हाला सकाळी उठताना तुमच्या ठिकाणी जी जाणीव निर्माण तुम्हाला होते, जाग म्हणून, तो ते ईश्वर परमात्मा तुमच्याकडल्याचा अनुभव आहे. पण त्या जागेकडे तुम्ही लक्ष देत नाही, लक्ष पुरवत नाही. रोजच्या सवयीप्रमाणे तुम्ही उठता. काही लोक अलार्म लावून उठतात, काही लोक म्हणतात मला आता अलार्मची गरज नाही, बरोबर टायमावर उठतो. आता त्या देह मनाला सवय झाली, त्याच्यातून ते बरोबर ते जाग आणते. पण त्या जाग आणायला ज्ञान, आत्म चैतन्य त्याच्यातूनच. जोपर्यंत अज्ञानाचा पगडा शरीरावर जास्त आहे तेव्हा अलार्मची गरज लागते. रात्री सांगून ठेवलं त्याला मला सकाळी उठायचं आहे. तुमच्यामध्ये सत्प्रवृत्ती असेल, तुमच्यामध्ये सत्वगुण असेल आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा विश्वास असेल, त्या आपण जो सगळीकडे जातो तर तुम्हाला जाग आपोआप येणार. अलार्मची गरज नाही इतकी. म्हणून सकाळी जी जाग आली, ती जाग ज्याने आली तो ईश्वर देव मग तू माझ्यात आहे, त्याने उठवलं मला. ईश्वर देव आपल्या असल्याचे खूप गोष्टी आहेत. गाढ झोपेत झोपतो आणि स्वप्न पाहतो आणि उठल्यावर सकाळी काय सांगतो, किती छान झोप लागली, मस्त झोपतो. तेवढ्यात एक स्वप्न पडलं, स्वप्नात असं असं घडलं. आता झोपला होताच म्हणतो, स्वप्नात घडलेलं कोणी पाहिलं? कधी माणूस विचार करतो का? करतच नाही. ईश्वर तुमच्या झाल्याची पोच पावती तो सारखा देत असतो, त्याचा अनुभव तुम्हाला पावलोपावली येत असतो, पण तुम्ही तिकडे लक्ष देत नाही, तर तुम्ही बाहेर शोधता. तुम्ही तुमच्या चित्ताशी इतकंच काय तुमच्या ठिकाणी निर्माण होणारी जाणीव ही कुठून आली? तुमच्या ठिकाणी असणारं मन हे काय आहे, कुठून आले, याचा अभ्यास करा, तेव्हा ईश्वर कळणार. म्हणून मनाकडे लक्ष द्या. मनाने एखादा विचार आणला, कुठून आणला, कशाशी संबंधित आहे, ते काय आहे, ह्याला कारण काय, ते चैतन्य. ते चैतन्य नसेल तर मनाचा कारभार चालत नाही, जाणीवेचा कारभार चालत नाही. मग बुद्धी तर दूर राहिली, कारण पहिलं जाणीव आहे, नंतर मग विचार आहे, मग मन आहे, मग बुद्धी आहे, मग कार्य आहे, मग अहंकार आहे केल्याचा. हे सगळं नंतर आहे. त्या मुळाकडे जा ना, जे त्याने जे तुम्हाला दिलंय ना तो ईश्वर देव आहे. पण मन आणि इंद्रिय मायेमध्ये अडकली तर विचार सगळा त्यांच्या वासनेचा, इच्छेचा, पूर्ततेचा असतो. आणि जर तुमचं
अंतर्यामी एकदा स्थित झालं, हे सगळं मिथ्या आहे, एकच सत्य आहे माझ्या ठिकाणी, तो आत्मा परमात्मा. त्या ओळखीने राहिले तर परमानंद अनुभवाला येतो, आनंद अनुभव. तिच्या वासना दुःखाला कारण आहे, ईश्वराचं सर्वस्मरण सुखाला कारण आहे, आनंदाला कारण आहे. तो तुमच्यातच आहे, असा शोध घ्या. उगाच ह्या मूर्तीला पूजा, त्या मूर्तीला पूजा, ह्या देवळात जा, त्या देवळात जा, ह्याचा तपास करा, तपास करा, काही गरज नाही. न जाये गयेशी न जाये काशी, तुझं आहे तुझं पाशी. त्याने सांगितलं श्रीकृष्ण भगवानाने भगवद्गीतेत, मी वैकुंठाला नाही, मी काशीलाही नाही, मी ऋषीमुनींच्या हृदयात पण नाही म्हणाले. जिथे माझा भक्त माझं भजन गातो आहे आणि माझी आठवण करतोय त्याच्यात मी आहे, त्याच्याबरोबर. तत्र मी तिष्ठतु नारदास. भजन म्हणजे काय? लोक भजन कंटाळा करतात. भजन म्हणजे काय? त्या भगवंताची स्तुती आहे. त्या स्तुतीने काय होईल? त्याचं तुम्हाला महत्व कळेल आणि ती स्तुती तुम्ही गायली की त्याचं तुमचं प्रेम ऐक्य होईल. महाराजांचं सोपं सांगायचं, अरेंज मॅरेज मध्ये नुसतं दाखवलं पण नाही, नुसतं लग्नात जाऊन डायरेक्ट उभे करायचे आणि लग्न करायचे. मग एकमेकाचं प्रेम जमण्यासाठी बाई काय करते, त्याला जे जे आवडेल ते आपण आपली आवड ठरवतो, ज्याला आवडेल ते बनवते, खायला घालते, म्हणजे तो खुश व्हावा, आनंदी व्हावा आणि मग मला माझं त्याचं ऐक्य घडावं. ईश्वराचं ते भजन, ते भजन त्याच्यासाठी गायचं आहे, त्याला लाजायची गरज नाही. इथे भजन गाताना तुम्ही भजन गात नव्हते तेव्हा आणि तुम्ही आता गात असाल तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्याचा अनुभव. आणि जे गात नाही त्याने गाऊन बघा. पहिल्या सुरुवातीला मी साहेब आहे, नाचू कसा, पाय हलत, मी साहेब आहे, हात कसा जोडू, असा राहतो, नाही तर असा राहतो, नाही तर असा राहतो, असा प्रश्न पडतो. पण एकदा जर मोकळं सगळं सोडलं आणि नाचला, काय आनंद येतो. आधी साहेब असण्याचा अहंकार गेला, कारण साहेब हे खोटा आहे. साहेब ही पदवी उदारातली आहे, काही काळात होती आहे. एखादा मोठा साहेब असतो, कलेक्टर असतो, आले गेला की सगळे उभे राहतात. रिटायर्ड झाला आणि परत आला तर सगळी पदवी खोटी, काही खरी नाही. त्याचा अहंकार कशाला करायचा? मोकळेपणाने भजन करा, मोकळेपणाने नाचा. आधी व्याधी ठीक होतात, गॅरंटी. स्टॅम्पवर लिहून देतो, तुम्ही करून बघा माझ्याबरोबर. तुमची रोगराई नाही केली मला तुम्ही सांगाल ते तुमच्या घरी करतो का? तुमचा विश्वास चुकीकडे बसलेला आहे, चुकीच्या ठिकाणी बसलेला आहे. तुमचा विश्वास तुमच्या आत बसलेला आहे, चैतन्य शक्तीकडे नाही. त्या चैतन्य शक्तीच्या ओळखीने नाच, या शरीराला नाचवा. त्या चैतन्य शक्तीच्या ओळखीने शरीराला राबवा. जो व्यवसाय धंदा कराल त्यात यश येणार. आणि नुसतं यश नाही, त्यातून कमाई ते भोगायचं शरीर तेवढं लायक राहील, पात्र राहील. मला सगळं एक माणूस भेटला, वय वर्ष एकूण सांग. मी त्याला म्हटलं मी 72 वर्षाचा. मी तर तुमच्यापेक्षा मोठा वाटतो म्हणतो मला. नेहमी भेटतो मला, मी आतापर्यंत समजतो तुम्ही माझ्या वयाचे आहेत, मी एखाद्या वर्षात तुमच्यापेक्षा मोठा असेल. हे आमचं टॉनिक म्हटलं त्या महाराजांचं भजन आणि त्यांनी दिलेल्या ओळखीने राहणे. व्यवहार आले केले, मोकळाला धरून काय ठेवायचं नाही. गाठ मारून काही ठेवायला जाऊ नका. भौतिकातल्या कुठल्याही गोष्टीची आठवण म्हणून गाठ मारून ठेवले. आठवण ती साठवण, साठवण ते बोजा, आणि बोजा लावणारा तो भरत राहिला आणि बोजा टाकून गेला तो राम झाला. त्या आत्माराम मुक्त आहे, त्याला ओळखा. तुम्हाला वाटतं घरात आज लक्ष नाही दिलं तर बायको गोंधळ करेल, पोरं गोंधळ करतील आणि मग मला निसरायला लागेल. तू लक्ष दिलं तर होणार, तो गोंधळ होणारच आहे. तू पुरा पडू शकत नाहीस.
तू त्याच्या ओळखीने राहशील तर पुरा पडशील, पुरा पडशील, तुझं लक्ष बरोबर आहे. तू तुझ्या देहाच्या ओळखीने पारा करायला गेलास तर काही आणणार नाही, तुला त्रासच होईल, तुझ्या देहाला कस, तुझ्या मनाला कस, आणि तुला एखादा रोग लागेल, ब्लड प्रेशर, डायबिटीस काय. सगळं सोड ना त्याच्यावर, त्याच्या चिंतनात राहा, त्याचं भजन गा. काही करायची गरज नाही, पूजा नाही केली तरी चालते. पूजा सुद्धा आपला देहभाव पक्का होण्यासाठी बस, आणि काहीतरी त्याची सेवा माझ्या हातून घडावी असं मन आपलं तयार व्हावं. ते सुद्धा ते मन आणि ते एक होण्यासाठी, एक परमात्मा ची ऐक्यता घडण्यासाठी आहे. सगळे बाह्योपचारचे सगळे पूजेमध्ये, साधनेमध्ये ते आपल्या मनाची वृत्तीभाव बनवण्यासाठी आहे, ऐक्य घडवण्यासाठी आहे. मग एकदा पक्क धरून ठेवले, सद्गुणे गुरुमंत्र तिला ओळख दिली आहे, त्या ओळखीने धरून तुम्ही ठेवले तर काय करायची गरज नाही. तुम्हाला त्याचा विसर दुःख भोगता, तुम्हाला त्याचं स्मरण, तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये तुम्हाला जय मिळेल. ते तुमचे परब्रह्मस्वरूप, ते परब्रह्मस्वरूप हा ग्रंथ पूर्ण वाचला तर तुम्हाला प्राप्त होतो. पण तरी शेवटी त्याने सांगितलंय हा सद्गुरूच्या मुखातूनच श्रवण करा असं ते. मग काही लोक अर्ध वाचतात, अर्ध वाचत नाहीत, अर्ध वाचतात पण ग्रंथ घरी लावतात. या श्रावणात किती लोकांच्या घरी ग्रंथ चालू आहे तुम्हाला माहित नाही. आपल्या हिंदू लोकांमध्ये, स्पेशली महाराष्ट्रात, बाकी ठिकाणचं मला एवढं माहिती नाही, पण श्रावण महिन्यात सगळे उपवास तपास करतात. आता इथे बसलेले पण काही असतील, आमच्याकडे बसले श्रावण पाळला असतात. श्रावण पाळला, कसा पाळला, काय पाळला तो देव जाणे, तुम्ही जाणे. श्रावणात एकदा सुद्धा कोणाविषयी वाईट विचार नाही आला, एकदा सुद्धा कोणाला अपशब्द बोलले नाही, एकदा सुद्धा कुठल्याही स्वार्थ लोभाचा विचार आला नाही, त्याने श्रावण पाळला. बाकी त्यांचा श्रावण सगळा गेला, फुकट गेला. श्रावण म्हणजे श्रवण, श्रावण म्हणजे श्रवण. श्रवण चुकलं, आयुष्यभर दुःख भोगलं. दशरथ राजांची गोष्ट, श्रवण चुकलं, श्रावण बाळाला घेऊन, श्रावण आपल्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला चालला. आंधळे आई, त्यांना ताण लागली म्हणून जंगलात एका ठिकाणी त्यांना झाडाखाली बसवलं आणि पाण्याच्या शोधात गेला. एक तलाव दिसला दूर थोडं, पाणी म्हणण्यासाठी घागर बुडवली. घागर बुडवताना तलावामध्ये बुडबुड बुडबुड आवाज येतो. इकडून बाण आला आणि त्याला लागला. आता दशरथ राजा क्षत्रिय, शिकारीचा नाद, शिकारीच्या नादासाठी तिकडे लपून बसला होता. म्हणजे आपल्याला प्राण्याने पाणी पिताना पाहू नये, आपण त्याला दिसू नये म्हणून लपून राहायचं आणि आवाजाच्या रोखाने बाण सोडायचा. मग त्या आवाजाच्या रोखाने त्याने बाण सोडला, लागला श्रावण बाळाला. मग बघायला आला, झाली शिकार काय माझी, तर त्या बाळाला लागलेला बाण आहे. मग त्याला उचललं, तो म्हणाला असं असं पाणी माझ्या आईवडिलांना पाहिजे, आता मी तर जगणार नाही, माझी शेवटची इच्छा आहे, तू नेऊन माझ्या आईवडिलांना पाणी पाज. मग तिकडे पाणी पाजलं नाही त्याच्या आईवडिलांना, ते आढळ होते म्हणून आणि पाजलं, पण ते बोलतात उत्तर देत नाही, बोलतात उत्तर देत नाही. शेवटी त्याला सांगावं लागलं, त्याने शाप दिला, आम्ही आता पुत्रपुत्र करून मरतो, तुझी पण तीच परिस्थिती होईल. कशामुळे झालं? श्रवण चुकलं, श्रवण चुकलं. म्हणून श्रवण झालं पाहिजे. श्रवण कशाचं झालं पाहिजे? तुम्हाला श्रवण का आवडतं? घरात तुम्हाला श्रवण कसलं आवडतं माहिती आहे? एखाद्याचं गॉसिप असेल, निंदा असेल, काहीतरी विशेष कोणीतरी घडलेलं असेल, कोणाची पोरगी पळून गेली, कोणाचं आणखी काहीतरी झालं, कोणाचं कुठे लफडं असेल, कोणाचं चोरीच्या आरोपात गेला, काही फ्रॉड केला, अशा गोष्टी फार श्रवण, फार श्रवण. बायका जमल्या तर साड्यांची चर्चा होईल, नवऱ्याविषयी चर्चा होईल, घरादाराशी चर्चा होईल, माझं कसं तुझं कसं, हे श्रवण तुम्ही करता, तुम्हाला दुःख भोगायला. हे सगळं बंद करा. ते एकाच श्रवण करा, त्या परमात्म्याविषयी श्रवण करा. ते या श्रावण महिन्यात करायचं आहे. नाहीतर त्या दशरथासारखे आपले वस्तू. शेवटी त्याला काही नाही,
घातला आणि वर 4 मागून घेतलेले, तो शेवटचा एक वर मागितला की भरताला गादीवर बसावा, रामाला वनवासाला पाठवा. शेवटी राम गेला आणि ज्याचा प्राण जाताना राम राम तुमतून गेला. म्हणून ह्या महिन्याला श्रावण महिना नाव द्यायचं त्याच्या याला साधन मास म्हणतात. आणि साधन मास म्हणून ह्या महिन्यात भक्ती करायची असते. ह्या महिन्यात वातावरण चांगलं असतं, बाहेर हरभरं असतं, उन्हाळ्यातले गरमीचे दिवस जाऊन थोडासा गारवा आलेला असतो. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही हवामान वेगळं असतं, काय जास्त खाल्लं ना तर पचत नाही, त्रास होतो. आणि म्हणून ह्या महिन्यात तुम्ही हलकं खावं, म्हणून तुम्ही उपवास करावे, असं म्हणून ते थोडं खाऊन साधन भक्तीमध्ये पण रमवा, असं म्हणून ह्या महिन्यामध्ये तो आणलेला आहे. बरोबर, त्याचा अभ्यास करून तुम्ही साधन भक्ती केली पाहिजे. उगाच खाण्यापिण्याकडे वाहू नका. म्हणजे सांगतो ना नेहमी की उपवासाला रवा खातात, मग चपाती का खाऊ नये? गव्हाचा रवा खाता, गव्हाचा रवा चालतो, मग गव्हाची चपाती का चालत नाही? तुमचा उपवास पण खोटा, तुमची भक्ती पण खोटी, काय मिळणार नाही. आयुष्यभर करत राहा. एक वचन लक्षात ठेवा, कसं पुढे सांगितलं, तू आत्मा आहेस, तू देव वापरायला घेतलेला आहेस. देहाच्या ओळखीने तुला नाव दिलेलं आहे, त्या नावाच्या ओळखीने जगाचे व्यवहार कर, पण खरी ओळख तुझी तू आत्मा आहेस, ह्या ओळखीनेच राहा. एवढं वेळेला असतं, एवढी पुरेशी भक्ती आहे, एवढी पुरेशी भक्ती आहे. मग सद्गुरू सहवास सप्ताह का आहे? तर हे शरीर आहे, हे ह्या त्याच्यामध्ये जे मन आहे, तो किडा आहे, तो सारखा या माया विश्वामध्ये घेऊन जातो आणि नादाला लावतो आणि दुःख भोगायला लागतो, पाप कर्म करायला लागतो. त्याच्यातून मुक्त व्हावे, तुमच्या स्वरूपाकडे तुमचं लक्ष राहावं. म्हणून हे सप्ताह आहेत, सद्गुरू आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. मग ते करत राहा. ते आता तो आजचा दिवस तो सप्ताह आपण साजरा करतो त्याच्यासाठी मी आत्मा आहे, परब्रह्म आहे असा आपला निश्चय होण्यासाठी, तो शेवटचा दिवस गोड करणे आहे. अज्ञानात कितीतरी अज्ञान आपल्याकडे साठलेलं आहे. आमचे निसर्गदत्त महाराज सांगतात ना, तुझा जन्म झाला ना, नवरा हॉस्पिटलमध्ये बाहेर येतो आणि खुशी आनंद दिला की मित्र म्हणतो, काय झालं रे? बायकोची डिलिव्हरी झाली. काय झालं? मुलगा झाला, डिलिव्हरी झाली. तुम्ही काय म्हणता? जन्म झाला. महाराज आमचे म्हणायचे, अरे तुला एखाद्या वस्तूचं पार्सल आलं, डिलिव्हरी झाली, तुला मिळाली, ती वस्तू कधी जन्माला आली? तो प्रोडक्ट कधीचा आहे? प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे? तो खरा त्याचा जन्म आहे. तसं तुमच्या जन्माची तारीख पण कुठली? तो आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा तयार व्हायला लागला, तो खरा तुमचा जन्म आहे. तुम्ही बाहेर आले, तो तुमच्या डिलिव्हरीचा दिवस आहे. त्या दिवशी तुमची डिलिव्हरी झाली. म्हणून काही कल्पनेने सगळ्या गोष्टी करू नका, तर त्याच्या ज्ञानात शिरा, ज्ञानाने. आणि तो देह बनण्याआधी तो आत्मा होता, आणि आत्मा तो शक्तिरूपाने होता. आणि त्याच्यातून ते जे अंदरच जाते त्यातून ते मांस बनवत होता, मांस करत बनवत होता, त्यातून शरीर बनते, इंद्रिय तयार होते, मग तो बाळ आहे. हे ज्ञान असा दृष्टीने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा, मग तुमच्या शंका दूर होतील, अज्ञान दूर होईल. आणि अज्ञानावरती भक्ती किंवा इतर कर्म प्रापंचिक संसारिक करता त्याच्यातून मुक्त व्हा. या सर्वातून तुम्ही मुक्त झाले तेव्हा मोक्षमुक्ती आहे. आणि तेव्हा तुमचा निश्चय पक्का होईल, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी देह वापरायला घेतो. कालच कोणाला ते बोलता होतं, बरोबर कुठतरी असं बोलताना विषय केला, संशयामध्ये आधी सगळीकडे दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा आत्मा जसं शरीर बदलतो, तुम्ही जसे कपडे बदलता, वस्त्र बदलता, तुम्ही जसे जीर्ण झाले ती वस्त्र बदलता, जुनं झालं ती कपडे बदलतात, तसं आत्मा शरीर बदलतं. असं संशयामध्ये लिहिलं आहे. मला आवडीने एक माणूस सांगतो, त्याला जो अर्थ काय घेतला तो विचार, आत्मा शरीर बदलतो एवढं तू ऐकलंस, पण कधी तुझ्या शरीराविषयी विचार केला काय? तुझ्या आत्म्याविषयी काय विचार केला काय? मग हा जो आहे ते शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. आत्माच परमात्मा आहे आणि सगळ्यांचा आत्मा एकच आहे. हे शरीर वस्त्र आहे, ती वस्त्र बदलली,
वस्त्रामध्ये शरीर बदललं काय, तसं आत्म्याने शरीर बदलली, आत्मा बदलला काय? मग आत्मा सर्वांचा एकच आहे, देव ईश्वर एकच आहे. गुणामुळे तुम्ही वेगळे आहात. तुमच्यामध्ये जे गुण आहेत ना, जगात सत्व रज तम 3 गुण, ते गुण तुमच्यामध्ये जे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तुमचे स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळे आहेत. 3 भावंडं असतात, 4 भावंडं असतात. एक एकदम शांत, एकाची हवामत, एक एकदम कोपिष्ट. तिन्ही गुण तिथे दिसते. सत्व रज तम. शांत आहे तो सात्विक आहे, हवामत आहे तो रजगुणी आहे, आणि एकदम कोपिष्ट आहे, फळाचा वापर करून सगळं घेतोय जबरदस्तीने, तो तमोगुण. जगात हेच आहे, दुसरं काय आहे? हे गुण त्या तुम्ही जे अन्न खातात त्याच्यातून आलेले आहे, ते अन्नात आहे. हे पंचमहाभूताचं शरीर त्याच्यात आहे, आणि हे सर्वांमध्ये ताकद आहे, बरं पॉवर आहे. त्यात सत्वगुणात पॉवर आहे, तमोगुणात पॉवर आहे, रजोगुणात पॉवर आहे. त्या पॉवरचा प्रत्येक उपयोग करतो आणि दुःखात सापडतो. सत्वगुणाकडे पॉवर ज्ञान स्वरूपाची आहे, बाकी दोन्ही गुणाकडे अज्ञानाची आहे. मग त्या सत्वगुणात्मक जो झाला तो ईश्वर झाला, परमात्मा झाला, तो पूजेला लागला. आणि जो तमोगुण रजोगुण राहिला तो पुन्हा जन्म घेण्यासाठी मेला. त्याचा शेवटचा दिवस गोड झाला नाही. म्हणून मी आत्मा आहे हा विचार, हा तुमचा शेवटचा दिवस गोड करणार आहे, तुम्हाला मोक्षमुक्ती प्राप्त करून देणार आहे. तुमच्या देव ईश्वर तुमच्यातच आहे, उगाच तुम्ही शोधू नका, त्याचा तपास घ्या. तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा, तुमच्या मनाकडे लक्ष ठेवा, तुमची इंद्रिय काय मागतायत त्याच्याकडे लक्ष ठेवा, त्याचा विवेक करा आणि ते विवेकाने ते पूर्वाला जा. तुमच्या कर्मांमुळे तुम्ही दुःख भोगता आहात. तुमच्या कर्मामध्ये परिपूर्ण विवेक असेल तर तुमची कर्म सत्कर्मे होतील, सत्कर्मे झाली तर तुम्ही आनंद भोगाल. तुमच्यामध्ये अज्ञान भरलेलं आहे आणि देव इंद्रिय वासनेने भरलेलं आहे, ते तुम्हाला कामाला लावते आणि त्याच्यातून तुम्हाला दुःख भोगायला लागतं. तशा प्रकारची जेवढी कर्मे तुम्ही करता आहात त्याच्यातून तुम्हाला दुःखच भोगावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या आत्म्याच्या ओळखीने जे कर्म कराल तिथे तुम्ही सुख आनंद भोगाल, मोक्षाचे अधिकारी व्हाल. राजा श्री राम